तुमचं स्वागत आहे वाली ब्लॉग मध्ये। आज आहे संडे, तर आता मी आंघोळ करून रेडी होतो। मग आंघोळ झाल्यावर मी चांगलं बनाना शेक पिणार। तर हॅलो फ्रेंड्स, आमची तयारी वगैरे झाली आणि आता आम्ही निघालोय खडकी शिंगाळेला। बघू किंवा रस्त्यात चांगला स्पॉट मिळाला तर तिथे जाणार आहे। आणि आंघोळ वगैरे झाली आणि छानपैकी रेडी झालं, चला। आणि इथे आम्ही डबा वगैरे घेतलेला आहे भरून, खिचडी बनवली मी, पाण्याची बॉटल वगैरे घेतली आहे। आमच्यासोबत असणार आहे माझा भाऊ आणि आम्ही इथून त्याच्या घरापर्यंत जाणार आहे आमच्या गाडीने आणि मग तिथून त्याच्या गाडीने आम्ही जाणार आहोत। तर अचानक ठरलेलं असं आमचं आजचं नियोजन आहे। तर चला मग जाऊया। तर आम्ही आता निघालेली खाली जायला। तर लक्ष खूप एक्साइटेड आहे कारण त्याला मॅगी खायला मिळणार आहे ना तिथे। तर आम्ही इथून आता चाललोय भावाकडे। इथून पण 10 मिनिटं लागतात आणि तिथून मग त्याची गाडी घेऊन आम्ही जाणार आहोत। लक्षचे मित्र त्याला खेळायला बोलवत आहे। बाय। तिचा दिवस आहे पण तरी गर्दी खूप आहे। इथून म्हणजे 5 मिनिटाचा रस्ता नाही पण आम्हाला आता 10-15 मिनिटं लागतील असं वाटतं। तर आम्ही पोचलोय भावाच्या। चलो बैठो। आम्ही निघालोय आता इथून आणि आम्हाला सोबत फक्त आज दोघंच आहेत, लक्ष आणि रेवा, बाकी कोणीच नाही येते। आणि जयश्री आहे आणि मनवी मी आता खडकी शिंगाळे पोहोचत आलेलो आहे। आणि इकडचं जंगल बघा, सागाचे काही इतर झाडं, उंच अशी झाडं बघायला मिळतात। सुरगाण्याकडे ना रस्त्याही भारी ना बाबा तिकडे, पण रस्ता नाही आमच्या इकडे चांगला। ते आम्ही एक बाबा घेतलेले ते पेट पासून आम्हाला रुपये नाही पाहिजे, रुपये नाही काम पायी पायी चालले होते, अचानक गाडी थांबवली, आम्ही बसून घेतलंय। त्यांनाही खडकी शिंगाळेला जायचंय तर त्या सुरगाण्याकडचे गप्पा मारत माणूस आम्ही निवडून येते नाही काय लक्षणे रेवा तर झोपून पडलाय। लक्ष जंगलात आलो आपण, जंगलात घरी जाळायला हे जाळायला थोडे झाड तोडताय, झाड तर नाही तोडले पाहिजे। याच्याशिवाय आमचा दुसरं काय पर्यायच नाही। दाखवूनच दिला ते घेतच नाही बा आम्हाला जंगल। मी खडकी शिंगाळेला पोहोचलोय आणि ही ती नदी आहे। हळू हळू विमान चालू राहिला बा। तर खडकी शिंगाळे हे नाव असं पडलं की इथल्या नदीत शिंगाळे मासे जास्त सापडतात, त्याच्यामुळे खडकी शिंगाळे। मग ते बघ मासे धरतायत ते बाबा शिंगाळे। तरी आता भात कापून घेतलं म्हणून हिरवळ गेली। तर हे मंदिर आहे, तिथं वॉटरफॉल आहे, तिथं जायचं रे आपल्याला। तर आम्ही खडकी शिंगाळेला पोचलेलो आहे। हा इथला नेचर आहे। पावसाळ्यात आल्यानंतर इथं खूप छान वाटतं। आता आम्ही ह्यावेळेस डिसेंबर मध्ये आलेलो आहे। तिकडनं आल्यावर घेऊन माशा पकडी, माशा बर मम्मी त्यांना माझ्या कशात। तर आम्ही डब्बा पाण्याची बॉटल घेतली आहे आणि तिकडे जाऊन जेवण करणार आहे। तिथं नदी आहे आणि वॉटरफॉल आहे। इथं बरं जातात हा, मग जायचं ना खाली। इकडे काय करायचं काय हो इकडे सांगा, इकडून रस्ता इकडून बी आहे ना इकडून बी। मागच्या वेळेस आम्ही इकडून गेलो, थांबार पाहू। हा तेव्हा मासे पकडून राहिले पाय।
ना ग हे इथं विहीर आहे. इथं विहीर आहे. हाताला धर रे लक्ष. इकडून ये. तू पण रे वा हाताला धर. इकडून तर इथं विहीर आहे आणि आम्ही आता इथून उतरणार आहे. आम्ही चाललोय इथं धबधबा बघायला. इथं मासे मारताय. मी बी पकडणार आहे. नाही रे उतरणार. राम राम जय जय श्री राम राम जय श्री राम राम जय श्री राम राम जय श्री राम राम. थांब पुढं विहीर आहे. थांब अरे मला माहिती मला दिसत. तिथं काय जो बघू ना. चल चाल ना ए. कुरकुरी चाल. तिकडे बेडूक आहे. चल इथं ते हळू बेडूक ग. आहे ना कागद. ते हा. बेडूक आहे. मग तर इथं मासे पकडताना दिसत आहेत. किती मोठे जाळे टाकतायत. बापरे. इथंच धबधबा आहे. इथं डायरेक्ट खाली पाणी पडतं वाहतं. पावसाळ्यात ही नदी फुल वाहत असते. फुल भरलेली असते. तेव्हा मासे पकडून राहिले. केवढे मोठे जाळे टाकू राहिले ना रे त्या साईडने जायला. हा 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 याला घे. पप्पा तर आम्ही आण. चला थांब रे पोऱ्या. थांब रे. इकडे ये. लक्ष ते मासे पकडताय. जातो का तिथं मासे पकडायला. तर आम्ही सावलीकडे चाललोय. म्हणजे तिथं आमचं जेवण वगैरे होईल आणि मग नंतर आम्ही वॉटरफॉलकडे जाऊ. तालावर ही नदी क्रॉस नाही करतायत कारण फुल वाहत असते. आता थोडं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तेव्हा फिश छोटे छोटे ना कसे पळताय तेव्हा तिथं कॉर्नरला पण मोठी आशेने दिसत. ते वरती काढल्यावरच दिसतात. मला दिसली होती. चल इथं दगडात सापलं पण नसतो बर का. काय साप आम्ही काय म्हणू? साप लपून राहतो असं. साप 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 सापाशी मी काय घाव. आता मी माशाला पकडतो. तर आता आम्ही जेवायला बसणार आहे. दोघींनी आणली खिचडी. लगे मी भाकरी आणायला लागत. चल लाग इकडे. चल रे. मी हेच करणार होती पोळ्या भाजी पण भाजीला काय नव्हतं. आता मस्त पैकी जेवण करणार आहे. सगळ्यांना लागले मॅगी खायची. तिथे तर ठेवलं. दोन प्रकारची खिचडी. एका याच्यात बोंबील तरी टाकून आणले असते. तुम्ही नाही खात. त्या साईडने घेऊन घ्यायचं का मग. त्या साईडने घेऊन घ्यायचं. चला पुढे बघायचं आपल्याला. आता काय नाही. इथून खालून धबधबा दिसतो. तो माणूस उभा आहे ना तिकडून. चला नदीकडं. हळू मासे पळून जात आवाजाने. मासे आहेत का बघू आपण. छोटे छोटे आहेत रे. तेव्हा पळाले. तेव्हा शंख पण आहे त्याच्यात. काय नको धक्का देऊ. शंख पाहिजे मामू. खेळायचंय मला. कशात पाण्यात. हा पाण्यात पाय बुडवून बसा ते. चला इथं नाही. इथं नाही. ते तिकडं वाट. चल. ते तिथं. मी बघून येतो. यान मला बी मछली. ए, काय? गुलाबजामुन. ए, शी. गुलाबजामुन. तुला मी इकडनं बोलवलंय. इकडनं पाय बुडवून बस. पाण्यात खेळायचंय म्हणून तर आम्ही थोड्या वेळ थांबलो. थोडं पाण्यात खेळतील आणि मग नंतर धबधबा बघू आणि निघू आम्ही घराकडे. माग थांब माग. रेऊ नको पकडू ते.
कुठं या इकडून पाहतो रे. हाय धबधबा पाहिला का? त्याला धबधबा अरे वा. गुळे बीचला जायचं गणेश गोळेला ना, मग जाऊ ना. आणि रुद्र होमस्टे. हे बघ इथं पाणी कसं वाहतं पाय. तुमचा धबधबा बघून झालाय. आम्ही निघालोय आता गाडीकडे. मेरे को शंकर भेटता. हा तिकडं ते पुढं हा भारी ना. भारी हिरवेगार आहे. फुलांचं पाणी ना सर तो तिथे एक बेड. फुलांसारखे दिसू राहिले. बाई केवढे मोठे बेड काय ते. इधर तुझं लक्ष्मी आ गया भागो भागो भागो. आता खातील आणि झोपतील. संध्याकाळचे वाजले किती? 4:45 बरोबर ना. 4:30 आणि 4:30 वाजता आम्ही आता खडकी शिंगाळी मधून निघतोय. एवढे फुलं लागले. कशाला? जास्वंदीची. हरू हरू. आता आणि थोडीशी डिवाइन कशी लागते बघून आणि चेहऱ्यावरती शाईन.